नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची तर्रीदार उसळ करून दाखवणार आहे। मटकीच्या उसळीला तर्री येण्यासाठी भरपूर प्रमाणात मसाले वापरले जातात आणि त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते। म्हणूनच मी तुम्हाला अगदी कमीत कमी मसाले वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय चवदार अशी मटकीची तर्रीदार उसळ कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे साधारण पाव किलो मटकी घेतलेली आहे। मी या मटकीला घरीच मोड आणून घेतलेले आहेत। बघू शकता छान मोड आलेले आहेत। मटकी धुण्यासाठी मी पाण्यात टाकलेले आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने पाण्यामध्ये मटकी अशी घुळून वरची काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधले खडे आणि जे मठ भिजत नाहीत ते खाली जाऊन बसतात। बघू शकता सर्व मटकी धुतल्यानंतर खडे आणि जे मठ भिजले नव्हते ते खाली राहिलेले आहेत। मटकी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी 2 चमचे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घालूया आणि आता त्यामध्ये मटकी घालूया आणि आता मटकी छान तेलामध्ये परतून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, मिक्स करून घेऊया आणि आता मटकी बुडेल एवढं पाणी घालूया आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, कारण जास्त शिट्ट्या होऊ दिल्या तर मटकी खूप जास्त शिजते आणि मटकीचा अगदी गाळ होतो आणि तो खायला चांगला लागत नाही। त्यामुळे 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। गॅस आता मी बंद केलेला आहे। कुकरची वाफ जाईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। मी एका ओल्या खोबऱ्याचे तुकड्याचे काप करून घेतलेले आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। खोबरं, लसूण आणि आलं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता मी हा मसाला असा फिरवून का घेतला आहे त्याचं कारण सांगते तुम्हाला। आता कुकरची वाफ गेलेली आहे, आता आपण कुकर उघडून बघूया। मटकी सुद्धा छान शिजलेली आहे, खूप जास्त गाळ सुद्धा झालेला नाही आहे। आता यामधली थोडीशी मटकी मी या मसाल्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे, त्यामुळे मटकीच्या रश्श्याला छान दाटसरपणा येतो आणि मटकीचा रस्सा सुद्धा खूपच छान लागतो। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे। मी इथे 1 कांदा आणि 1 छोटी टोमॅटोची फोड कापून घेतलेली आहे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे। कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया, 2 चिमूट हिंग घालूया आणि आता बारीक कापलेला कांदा घालून 2-3 मिनिट छान ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। अगदी कमीत कमी साहित्य आणि मसाले वापरून मी ही उसळ बनवणार आहे, त्यामुळे अजिबात ॲसिडिटी होत नाही। कांदा 2-3 मिनिट परतून घेतलेला आहे। तर त्यामध्ये टोमॅटो घालूया आणि तो सुद्धा 2 मिनिट परतून घेऊया। ही मटकीची उसळ करायला खूपच सोपी आहे आणि खूप टेस्टी लागते। या पद्धतीने तुम्ही ही उसळ नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल। कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घेऊया। आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया। आता मी इथे अगदी थोडीशी हळद घालते आहे, कारण मटकी शिजवताना मी अगोदर सुद्धा हळद घातलेली होती। आता मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 चमचा घालणार आहे। ही मिरची जास्त तिखट नसते, तर रंग आणि चव छान येते। आणि आता यामध्ये मी 1.5 चमचा घरगुती मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जो घरी वापरता तो मसाला घातला तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता हे मिक्स करून 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून परत एकदा 2-3 मिनिटं हा मसाला छान परतून घेऊया। मिक्सरच्या भांड्याला लागलेल्या मसाल्याचं पाणी विसळून मी यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा वायाला जाणार नाही। आणि आता आपल्याला ज्या प्रमाणात उसळीचा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात मी 1 ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे। आता मी या पाण्याला उकळी येऊ देणार आहे
तुम्ही अगोदर पाणी घालणार नसाल, नंतर पाणी टाकणार असाल तर मग पाणी गरम करूनच टाका। आता या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता याच्यामध्ये उकडलेली मटकी टाकून घेऊया। मटकी उकडवताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे त्या अंदाजानेच आता थोडंसंच मीठ घालायचं आहे। मीठ कमी जास्त झालं तर तुम्ही त्याची चव बघून मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता वरून कोथिंबीर घालून 7-8 मिनिटं उकळून घेऊया। बघू शकता 7-8 मिनिटानंतर मटकीच्या उसळीला छान तर्री आलेली आहे आणि मी अगदी कमीत कमी मसाले वापरून ही तर्रीदार उसळ बनवलेली आहे। उसळ आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही ती भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर खाऊ शकता। आता आपण ती डिशमध्ये काढून घेऊया आणि आता त्याच्यावर वरून बारीक कापलेली फ्रेश कोथिंबीर टाकूया। या पद्धतीने चवदार चमचमीत अशी मटकीची तर्रीदार उसळ तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।